मंडळी नमस्कार. मी सुजाता चोक. परिक्रमामध्ये आपलं स्वागत. गणेश जयंतीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज अनेक ठिकाणी आवर्तनं होत असतील, सहस्रावर्तनं असतात. काही वेळेला दररोज 2-2, 3-3 दिवस, 8 दिवस रोज आवर्तनं असतात. काही लोक स्वतःच्या घरी आवर्तन गणेश जयंती पण गणपती नसतो पण आवर्तनं असतात. अशा प्रकारे गणपतीचं अथर्वशीर्षाचं पठण हे एक नित्यपाठातलं पठण आहे लोकांच्या, असं आपण म्हणूया. आता हे जे आहे ते उपनिषदामधलं एक श्रुती आहे आणि कुठल्याही मंत्राची सुरुवात ती ओंकाराने व्हायला पाहिजे. ओंकार जर सुरुवातीला आपण म्हटला नाही तर तो मंत्र त्याचं फळ मिळत नाही आपल्याला, म्हणून ओंकार आधी म्हणावा लागतो. आता अथर्वशीर्ष, अथर्व म्हणजे ज्ञान, बुद्धी, आणि गणपतीही आपण बुद्धीची देवता मानतो. तर त्याच्या आधी ज्या प्रार्थना उपनिषदांच्या आधी केल्या जातात, ओम भद्रम कर्णेमी शृणुयाम देवा वगैरे, त्यात ते 2 श्लोक महत्त्वाचे. त्याच्यातनं आपण काय मागतो, हे देवानो आम्हाला सगळ्यांना म्हणजे काय काय द्या, आमच्या हातून काय काय घडू दे, आम्हाला आरोग्य चांगलं मिळू दे आणि त्याचा उपयोग तुमची स्तुती करण्यासाठी आम्हाला करता येऊ दे. नंतर मग इंद्र वगैरे ते सगळ्या त्या प्रार्थना आहेत, त्या 2 ते श्लोक सुरुवातीला म्हणावे लागतात आणि नंतर ओंकार झाल्यानंतर गणपती अथर्वशीर्षाला सुरुवात होते. तर गणपती ही देवता जी आहे, तर आपण काय म्हणतो की आत्तापर्यंत आपण असं समजत होतो की पृथ्वीचा म्हणजे आपण म्हणतो की उत्पत्ती स्थिती आणि लय याच्या देवता आपल्या दृष्टीतनं ज्या होत्या त्या ब्रह्मा विष्णू महेश होत्या. पण गणपती अथर्वशीर्ष म्हणत असताना गणपती अथर्वशीर्षामध्ये त्वं ब्रह्मा त्वं विष्णू त्वं रुद्रस्त्वं इंद्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चंद्रमा त्वं मम भूर्भुवस्वरूप, हे सगळं म्हणजे आता याच्यामध्ये बघा काय काय, हे जे तिन्ही देव, सगळे देव, पंचमहाभूत, हे सगळं म्हणजे तू आहेस, म्हणजे तू गणपती आहेस, त्याला आपण म्हणतो आहे ते सगळं. ते गणपती अथर्वशीर्ष म्हणत असताना ज्यांना थोडंफार संस्कृत येतं त्यांना काही अर्थ कळायला माझ्या मते काही त्रास पडणार नाही. त्यामुळे गणपती अथर्वशीर्ष म्हणत असताना आपण जर अर्थाकडे लक्ष दिलं थोडं, तर आपल्याला त्याचा जास्ती बोध होईल असं मला वाटतं. आणि नुसतं ज्यावेळी आपण अर्थपूर्ण काहीतरी बोलतो हे आपल्याला कळतं. बघा, साध्या बोलण्यातसुद्धा आपण काही निरर्थक बोलत नाही किंवा नुसतं बोलत जातो आहे असंही करत नाही. आपण त्याचा अर्थ समजून घेऊन बोलतो आणि ऐकणारासुद्धा तो अर्थच घेत असतो. तर मला असं वाटतं की आपण अर्थ समजून घेऊन जर कुठलंही स्तोत्र असेल, हेच असेल असं नाही, कुठलंही स्तोत्र असेल किंवा काही मंत्र असतील, तर ते अर्थ त्याचा मनात घेतही असतील लोक. पण ज्यावेळी बघा आपण आवर्तनं करतो ते 108 वेळा असेल, 21 वेळा असेल, तर मग थोड्या वेळाने पहिले 2 किंवा 3 वेळा आपलं लक्ष असतं आणि त्यानंतर मग ते थोडंसं मेकॅनिकल म्हणतो ना आपण, तसं आपण म्हणत जातो. कारण आपल्याला ते 21 पुरी करायची असतात. हे अगदी बरोबर आहे, ते आवर्तन असतं. आणि पण त्या आवर्तनात काही प्रत्येकाला आपल्याला काही लक्ष दिलं जाईलच त्या मंत्राकडे असं नाही. पण तुम्ही ओंकार म्हटलेला आणि तुम्ही प्रत्येक वेळी ते म्हणत आहात आवर्तनं करत असताना. पण पहिल्या वेळी जेव्हा तुम्ही म्हणता किंवा साधी गोष्ट आहे, आपण रोज देवापुढे म्हणतो अथर्वशीर्ष, मला तर वाटतं आता नव्याने मला हे लक्षात आलं आहे की अथर्वशीर्ष हे स्तोत्र आपण प्रत्येकाने रोज म्हणायला पाहिजे. गणपती एकतर बुद्धीची देवता आहे, अथर्व म्हणजे बुद्धी, अथर्वशीर्ष, आणि बुद्धी कुठे असते? डोक्यात. त्यामुळे ते मला वाटतं बुद्धीच्या देवतेचं स्तोत्र म्हणून त्याला अथर्वशीर्ष म्हटलं आहे का माहीत नाही, ते काय मी शोध घेतला नाही. पण ज्यावेळी मला हे सगळे अर्थ मी वाचत गेले जसजशी, मी सुद्धा काही काळ पूजा सांगितल्या वगैरे, पण पूजा सांगत असताना मी म्हणत होते, पण त्यावेळी एवढं काही मला ते आपण म्हणतो बघा कविता कशी जशी वाचत जावं ना तसतशी आपल्याला जास्त जास्त कळत जाते. मग मी सार्थ अथर्वशीर्ष वाचलं, त्यातनं मला अर्थ कळायला लागले आणि मला वाटलं अरे अच्छा हे वेगळं आहे हां, हे आपण जे काही म्हणतो आहे ते आपण खूप वेगळं म्हणतो आहे काहीतरी. म्हणजे परा पश्यंती मध्यमा वैखरी म्हणजे तू, ह्या काळ भूत भविष्य वर्तमान म्हणजे तू, आणि प्रत्येक गोष्ट म्हणजे तू, हे नॉलेज थोडक्यात म्हणजे गणपती. आता हे सगळं आपण जे बोलतो आहे ते सगळं त्याच्यामध्ये आहे. पण त्यानंतर हे म्हणजे निर्गुण निराकाराचं जे चराचर सृष्टीचा निर्माता गणेश असं वर्णन आपण करतो आहे किंवा हे सगळं जे काय आहे तो म्हणजेच गणपती आहे, तो म्हणजेच गणपती, तो सगळ्यात आहे, सगळा तोच आहे.
पण मग तो कसा दिसेल, मग त्याचं वर्णन केलं आहे. त्याचं ध्यान करण्यासाठी, ध्येय होण्यासाठी त्याचं वर्णन केलं आहे. तर ते वर्णन त्याचं सगळं आहे. ते पण एकदंतं चतुरस्तं पादं पाशमंकुशधारिणीं मृदञ्च वरदं हस्ते बिभ्राणमूषकध्वजं रक्तं लंबोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगंधानुलिप्तांगं रक्तपुष्पैः सुपूजितं. असे संबंध त्याचं ते ध्यान आहे. वक्रतुंड सगळं त्याचं असलेलं. नंतर त्याच्याकडे ध्वज आहे, त्या ध्वजावर मूषक आहे लावलेला, काढलेला. त्यानंतर त्याची 4 आयुध आहेत. त्यातल्या डाव्या हातामध्ये त्याचा तो मोडलेला दात आयुध म्हणून त्यांनी जो वापरला आहे तो त्याच्या डाव्या हातात आहे. आणि बाकीची सगळी त्याची जी काही आयुध आहे, पाश वगैरे, ते सगळे आपण बघतो. म्हणजे आपल्या डोळ्यासमोर ती मूर्ती येते, तशाच मूर्तीची प्रतिष्ठापन आपण करतो त्यावेळी त्या अशा हे जे वर्णन आहे तशी आपण करतो. तर ते रक्तपुष्पही सुपूजितम, त्याचं रक्तवर्णाचं त्याचं वस्त्रसुद्धा आहे तसं. त्यानंतर त्याला वाहिलेली फुलं रक्तवर्णी फुलं आहे. नंतर त्याच्या अंगाला लावलेली उटी आहे, तीसुद्धा रक्तचंदनाची म्हणूया आपण त्याला. असा सुगंधी लेप उठणं त्याच्या अंगाला लावलेलं आहे. आणि असा हा गणेश, याचं आपण ध्यान करायला पाहिजे. त्यानंतर अशा गणपतीचं ध्यान जो योगी करतो तो सर्वश्रेष्ठ योगी, असं अथर्वशीर्षात शेवटी म्हटलेलं आहे. आणि अगदी शेवटी अथर्वशीर्षाच्या काय येतं तर अष्टनामावली येते. सगळे 8 नावं गणपतीची येते. तर ती एक नामावली या दृष्टीतनं म्हणजे त्याच्यामध्ये आता काय काय नाही, निर्गुण निराकारापासून ते नामांपर्यंत अष्टनामावली, त्या नावांपर्यंत त्याचं असं एकंदर वर्णन आपल्याला गणपती अथर्वशीर्षात मिळतं. तर मला हे अथर्वशीर्ष खूप आवडलं. आता अलीकडे जास्त आवडायला लागलं मला, ज्यावेळी मी अर्थ बघायला लागले. आणि ओंकार त्यात येणारे, सातत्याने ओंकार त्यात बरेच येतात. आणि म्हणत असताना त्यात जर लयीत आपण म्हटलं तर त्याचं एक वेगळा तुम्हाला रिदम म्हणू आपण त्याला, तो तुम्हाला मिळतो. आणि आपण म्हणत जातो वाक्य छोट्या ओळी आहेत त्याच्यामध्ये. आता मी जसं आत्ता म्हटलं तसं ते पुढे सुरुवातीची सुद्धा काही आहेत. शेवटी एक सांगायचं राहिलं, शेवटी त्याची जी फलश्रुती आहे ती पण खूप वाचण्यासारखी, ती पण पाठ करण्यासारखी आहे. आणि ज्यावेळी आपण आवर्तनं किंवा पूजा करतो त्यावेळी सुरुवातीला आता जे आधी जो भद्रम करणे शून्यामध्ये जे 2 श्लोक आहेत ते म्हणायचे असतात सुरुवातीला, आणि शेवटसुद्धा ते म्हणायचे असतात, कारण तो शांतीपाठ आहे. ओम शांती 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 असं शेवट येतं. शेवट पण तो म्हणायचा असतो. आणि शिवाय त्याच्यामध्ये आणखी एक करायचं असतं, ते म्हणजे फलश्रुती म्हणायची असते. हे सगळं म्हणून झाल्यानंतर फलश्रुतीही असते त्याच्यामध्ये. मग ते एकदा म्हटल्याने काय होतं, दुर्वांचं यजन केल्यावर काय मिळतं, लज्जा त्याचं हवन केल्यावर काय मिळतं, ग्रहण काळामध्ये सूर्यग्रहणाच्या काळामध्ये नदी किनाऱ्यावर किंवा समुद्र किनाऱ्यावर जाऊन त्याचं आवर्तन केलं तर त्याचं काय फळ मिळतं, ही सगळी फळं त्यात ह्याच्यामध्ये सांगितलेली आहेत, फलश्रुतीमध्ये सांगितलेली. तर हे जे गणपती अथर्वशीर्ष आहे, तर आता आज जेव्हा तुम्ही म्हणालच म्हणजे मला माहिती आहे नक्की म्हणतात, सगळे लोक म्हणतात, बरेच लोक म्हणतात, काही लोक ऐकतात. भद्रम करणे मी शून्यामदेवा जे आहे ते तुम्हाला फक्त एकदा ऐकायला मिळेल ज्यावेळी तुम्ही आवर्तन ऐकाल देवळात जाऊन. काही लोक आता आपण दगडूशेठ हलवाईचे ते अनेक बायका बोलून येतात गणपतीमध्ये आणि सहस्रावर्तनं करतात. त्यामुळे हे जे श्रुतीमध्ये सांगितलेलं आहे तिथे एक ओळ मला अशी सुद्धा मिळाली होती की बायकांनी हे वाचू नये, बायकांनी हे म्हणू नये. पण आता काही ते अजिबातच राहिलेलं नाही. आणि मला ते मला पटतच नाही मुळात. कारण वेदकाळामध्ये ज्या स्त्रिया होत्या त्या सगळ्या संस्कृतच्या खूप मोठ्या, म्हणजे त्यांनी जज आपण म्हणू काय त्याला स्पर्धा व्हायच्या यांच्या ऋषींच्या आपापसात. त्यावेळी काही ठिकाणी त्या निर्णायक भूमिकेवर त्या असायच्या नाही, निर्णय देत असत त्या, इतक्या त्या विदुषी होत्या. त्यामुळे बायकांनी म्हणायचं नाही वगैरे. आता मला तर त्याच्यावर विश्वासच नाही बसत आहे. पण एक ओळ मला अशी वाचनात सुद्धा मिळाली. मी फार लहानपणापासून अथर्वशीर्ष म्हणते, आपण सगळ्या बायका म्हणतात, माझ्या वयाच्या तर खूपच म्हणतात. नवीन आता कितपत येतं किंवा काय येतं त्यांना त्याचं महत्त्व, पण त्याचा अर्थ पाहिला तर मला असं वाटतं की हा अर्थसुद्धा अनेक आपल्याकडे स्तोत्र आहेत की ज्यांचे अर्थ मुलांना कळले पाहिजे. यातला एकच इन्सिडेंट सांगते की 31 डिसेंबरला मी आमच्या काही शेजाऱ्यांकडे आम्ही गप्पा मारत बसलो होतो रात्री. तर अशाच गप्पा चालल्या होत्या. मी आध्यात्मिक बोलते त्यामुळे मग माझ्याशी बोलताना ते लोक पण त्याच विषयाची माहिती मला विचारत राहतात.
तो कोजागिरीला पण आपण जागरण करतो, तो का करतो? तर मी पटकन म्हणाले की कोजागिरीला लक्ष्मी देवी पृथ्वीवर येते आणि ती विचारते को जागरती, कोण जागा आहे, म्हणजे त्याच्या घरी मी येणार आहे. विचारते त्यावेळी ती आपल्याला येऊन विचारते, असं मी म्हटलं त्याला. त्याबरोबर तिथे कॉलेजमध्ये जाणारा जो मुलगा होता त्यांचा, तो पटकन म्हणाला की असं असतं का, मग जागायला पाहिजे आपण. तर हे जे आहे की कारण आपण जर त्या पुढच्या पिढीला कारणं कळली पाहिजे, अर्थ कळला पाहिजे, हे सगळंच त्यांना सांगणं, त्यांच्यापर्यंत पोचणं. अनेक मार्गाने अनेक व्हिडिओ बघते. हे मी आज काही नवं बोलते असं मला मुळीच वाटत नाही. अनेक लोकांनी कदाचित हे म्हटलेलं असेल, त्यांचे व्हिडिओही असतील, पण मला जे जाणवलं ते आज गणेश जयंतीच्या निमित्ताने तुमच्यासमोर मांडावं असं मला वाटलं. आणि मला असं वाटलं की तुम्ही एक सार्थ गणपती अथर्व शीर्षाचं पुस्तक आणून किमान एकदा त्याचा अर्थ आणि श्लोक आणि अर्थ ते तुम्ही एकदा बघावं अशी मी तुम्हाला मुद्दाम शिफारस करेन. मला खूप आवडतात अनेक मंत्र. आता सध्या मी अन्नपूर्णा स्तोत्रपाठ करते, आद्यशंकराचार्यांची रचना आहे ती, आणि त्याच्यामध्ये सुद्धा इतकं अन्नपूर्णेचं खूप वर्णन केलेलं आहे. तर अशी स्तोत्र आहेत. आणि मी माझा विषय, माझा प्रांत आवडतो, मला याच्यामध्ये वाचायला आवडतं, तुम्हाला सांगायला आवडतं. आता मी इथे थांबते. पुढल्या वेळी पुन्हा भेटेन एका नव्या विषयासह. धन्यवाद.